नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने फेरीवाल्यांच्या विरोधात जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे। या कारवाईचा कालचा चौथा दिवस होता। चौथ्या दिवशी देखील ही कारवाई अतिशय तीव्रतेने सुरू राहिली। त्यामुळे महानगरपालिका आयुक्त येणार आहेत ही बाब समजल्यानंतर फेरीवाले रस्त्यांवरून गायब झाल्याचं चित्र काल बघायला मिळालं होतं। काल गोखले रस्ता, शिवाजी पथ, स्टेशन रोड, त्याचप्रमाणे जांभळी नाका परिसरामध्ये महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली। गेले काही दिवस आक्रमक असलेले आयुक्त काल काहीशा मवाळ भूमिकेत दिसले। काल फेरीवाले रस्त्यावर नव्हते, मात्र अनेक ठिकाणी गाड्या पार्किंग करून ठेवण्यात आल्या होत्या। गाड्या व्यवस्थित पार्क करा, गाड्या पार्क केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशा प्रकारची भूमिका आयुक्त यावेळेस वाहन चालकांना समजावून सांगत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं। त्याचप्रमाणे काही जणांची लायसन्स देखील आयुक्तांनी जप्त केल्याचं चित्र बघायला मिळालं। जांभळी नाका परिसरामधील नारळवाला चाळीमध्ये महानगरपालिकेच्या कारवाईमध्ये काही जणांना मारहाण झाली। या मारहाणीमध्ये काही नागरिक जखमी झाल्याने या परिसरामध्ये संतप्त वातावरण निर्माण झालं होतं। अनिता यादव, राम यादव, संगीता जैन, पियुष शहा हे नागरिक या संपूर्ण कारवाईमध्ये जखमी झाल्याने या भागामध्ये काही काळासाठी वातावरण तंग झाल्याचं चित्र बघायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गावदेवी मैदान येथील 28 गाळेधारकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते श्री नजीम मुल्ला आणि राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये 28 गाळेधारकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी करण्यात आली आहे। गावदेवी मैदान येथील या 28 गाळेधारकांचं पुनर्वसन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त टी चंद्रशेखर यांनी केलं होतं। ठाणे शहरामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस एकात्मिक रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेतलं त्यावेळेस त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे व्यापारी संकुल असं या संकुलाचं नामकरण करण्यात आलं होतं। या सर्व गाळेधारकांना चावीवाटप आनंद दिघे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। हे सर्व गाळेधारक सर्व कागदपत्र, मालमत्ता कर, भरणा पावती, पाणी कर, भरणा पावती, गुमास्ता परवाना, अग्निशमन परवाना, अन्न आणि औषध प्रशासनाकडील परवाना तसंच तत्सम विभागाच्या सर्व परवानग्या देखील या गाळेधारकांकडे आहे। मग महानगरपालिकेने हे गाळे का तोडले असा सवाल देखील यावेळेस श्री मिलिंद पाटील यांनी केला। सभेचा ठराव होऊन सदर ठिकाणी गाळे बसवण्यात आले होते। आता आम्ही जेव्हा महापौरांकडे गेलो तेव्हा चौकशी अंती असं कळलं की सदर ठिकाणी ESRचं रिझर्वेशन आहे। जर ESRचं रिझर्वेशन होतं तर तिथे ठराव करून गाळे एकदा दिले गेले आणि पुन्हा जर नवीन प्रयोजनासाठी तुम्हाला तोडायचे तर तसा महापालिकेकडे तुम्ही पुन्हा येणं गरजेचं होतं। पण तसं न करता डायरेक्ट त्यांना कुठली पूर्वकल्पना देता गाळे तोडणं चुकीचंच आहे की नाही? आता तुम्ही सांगा, आपल्याला माहिती आहे पुनर्वसन नवीन जुनी महानगरपालिका होती ती तोडून तिथे गाळे बसवलेले आहेत। उद्या नवीन आयुक्त येतील ते त्याला तोडून टाकतील, कुठल्या कायद्याअंतर्गत ते बसवलेले आहेत? आपण बघत असाल तुम्ही जर कायदे म्हणतात की ESR असल्यामुळे ते उठवले, मग खारेगावला तिथे पार्किंगचं रिझर्वेशन आहे, अशा ठिकाणी तुम्ही कोट्यावधी रुपये टाकून सिवरेज प्लांटचं काम चालू आहे। या 3 टाक्या आपल्याला माहिती आहे, वृक्ष प्राधिकरणचं ऑफिस, टाक्यांखाली ऑफिस बांधलं नाही तुम्ही कायद्याचं पालन करताय का तर दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवता? प्रश्नच पडत नाही। आता आम्ही कायदेशीर मार्गाने सगळ्या तयाऱ्या सुरू केल्यात, कारण शेवटून असं असतं की पहिले सगळे शांततेचे आणि कायदेशीर मार्ग, शेवटून आम्ही शांतताप्रिय लोक आहेत, कायदा पाळणारी लोक आहेत, त्यामुळे कायदेशीर मार्गाने सगळे अवलंब करणार। महापौरांनी आश्वासन दिलं आणि त्यातनं जर यश नाही आलं तर निश्चित रस्त्यावरची लढायला देखील आम्ही कुठे कमी पडणार नाही। राज्यामध्ये पहिल्यांदा टोल ज्या भिवंडी बायपास रस्त्याला लागला तो टोल आता अखेर बंद झाला आहे। जवळपास 500 कोटी रुपयांची वसुली केल्यानंतर हा टोल या ठिकाणी बंद करण्यात आला आहे। 1998 साली या ठिकाणी टोल वसुलीला सुरुवात झाली। 2002 साली या टोल वसुलीची अधिसूचना निर्माण झाली होती। त्यानंतर सातत्याने या ठिकाणचा टोल बंद करावा अशी मागणी होत होती। जवळपास 180 कोटी रुपये खर्च करून हा संपूर्ण रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र या रस्त्यापोटी 500 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असल्याचा दावा कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आहे। IRB कंपनीने हा रस्ता बांधला होता। IRB या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसुली करत होती, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा टोल बंद व्हावा अशी मागणी होत होती। अखेर हा टोल आता बंद झाला आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये एकंदर 18 ठिकाणी टोल नाके आहेत। आता उर्वरित टोल नाक्यांचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत।
निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये. हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आणि अभियंता संघाचे अध्यक्ष श्री रवींद्र चांगो शिंदे यांचा वाढदिवस काल ठाणे शहरातील गडकरी रंगायतांच्या हिरवळीवर अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री चांगो शिंदे यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन या युनियनच्या झेंड्याखाली त्यांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना एकत्रित केलं. त्याचप्रमाणे अभियंता संघाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अभियंत्यांना देखील एकत्रित केलं आणि त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवरील होणारा अन्याय, त्याचप्रमाणे अभियंत्यांवर होणारा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न श्री रवींद्र चांगो शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची देणी मिळावीत, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मान सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून आपण हे काम करत असल्याचं श्री रवींद्र चांगो शिंदे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मातृदिनाच्या औचित्य साधून अनेक महिलांचा यावेळेस सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, श्री भास्कर वाघमारे, श्री मिलिंद खराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आणि आजचा वाढदिवस हा नुसता वाढदिवस नसून हा मातृदिन चा कार्यक्रम असल्यामुळे सर्व महिला वर्गाचा एक आदर आणि उद्धार व्हावा या उद्देशाने पण त्यांचा आम्ही गौरव केलेला आहे. आणि या युनियनचं मुख्य म्हणजे एकत्रित संघटीकरण व्हावं हा या वाढदिवसाचा उद्देश होता. दुसरं म्हणजे नुसता वाढदिवसच नव्हता. एवढं बोलून यापुढे आमचं युनियनचं कार्य जोरात चालू राहील व कोणावरही काही अन्याय झाला त्याला आम्ही वाचा फोडण्याशिवाय मागे हटणार नाही. एवढं बोलून मी माझे शब्द. जय महाराष्ट्र, जय भीम. मुंबईचं फुफ्फुस म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. येऊरच्या जंगलामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्राण्यांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. एकंदरीतच पर्यावरणीय साखळीच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत गंभीर बाब आहे असं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्यात येते. यंदा देखील अशाच प्रकारची प्राणी गणना करण्यात आली होती. मात्र या प्राणी गणनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्राण्यांच्या संख्येमध्ये, पक्ष्यांच्या संख्येमध्ये कमतरता निर्माण झाली असल्याचं चित्र आता बघायला मिळतं आहे. यंदाच्या वर्षी केवळ 205 इतकेच प्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं आणि ही अत्यंत चिंताजनक बाब आहे असं प्राणी मित्रांचं म्हणणं आहे. एकंदर 16 ठिकाणी मचानांवरून ही संपूर्ण गणना करण्यात आली होती.
या गणनेमध्ये प्राण्यांची संख्या कमी झालेली असली तरी बिबट्यांची संख्या मात्र वाढली असल्याचं स्पष्ट झालं आहे. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. पुणे या शहराचं नाव समोर आलं की एक नाव हमखास समोर येतं, ते म्हणजे चितळे बंधूंचं. आणि मग या चितळे बंधूंच्या एकंदरीतच व्यवसायावरून अनेक प्रकारचे जोक्स देखील तयार झालेले आहेत. चितळे बंधूंचं दुकान हे 1 ते 4 या कालावधीमध्ये बंद असतं. काहीही झालं तरी 1 ते 4 या कालावधीमध्ये दुकान बंद ठेवण्याची ही परंपरा चितळेंची आहे. मात्र लवकरच ही परंपरा खंडित केली जाणार असल्याची घोषणा चितळे बंधूंचे सर्वेसर्वा विश्वास चितळे यांनी केली आहे. इंद्रधनू या संस्थेच्या वतीने चितळे बंधूंच्या व्यवसायाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका गप्पांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये श्री विश्वास चितळे, अंजली चितळे हे सहभागी झाले होते. श्री सुधीर गाडगीळ यांनी त्यांची यावेळेस मुलाखत घेतली. गेल्या 75 वर्षामध्ये सचोटीने व्यवसाय केला, त्याचप्रमाणे ग्राहकांना अतिशय दर्जेदार माल दिला. त्यामुळेच चितळे बंधूंचं नाव हे अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने घेतलं जातं. चितळे बंधूंचा माल ज्यावेळेस दुकानात येतो तो त्यावेळेस पटापट खपतो. दुपारी 12 वाजेपर्यंत संपूर्ण माल संपलेला असतो. त्यामुळेच 1 ते 4 या कालावधीमध्ये दुकान बंद ठेवण्यात येतं, अशी माहिती यावेळेस चितळ्यांच्या वतीने देण्यात आली. मात्र आता जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता यावं, ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, त्यांना चांगली सेवा मिळावी, या दृष्टिकोनातून लवकरच 1 ते 4 देखील दुकान सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती विश्वास चितळे यांनी दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक हजर होते. अर्थसंकेत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रस्थापित मराठी ब्रँडसाठी विविध विभागामध्ये वोटिंग विभागलं गेलं आहे. काल या वोटिंगचा शुभारंभ मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं.
8 मे 2017 ते 22 मे 2017 या कालावधीमध्ये अर्थसंकेतच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कुठला या संदर्भातलं वोटिंग घेतलं जाणार आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या हस्ते या वोटिंगचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी स्वतः श्री राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या आवडत्या ब्रँडला वोटिंग केलं. यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री अरविंद गावडे, अर्थसंस्थेचे संस्थापक श्री अमित बागवे, रचना बागवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तळवळकर जिमचे श्री मधुकर तळवळकर, TJSB सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील साठे, BY पाध्ये पब्लिसिटीचे श्री विजय पाध्ये, सेंट अँजेलोज प्रोफेशनल एज्युकेशनचे श्री राजेश ॲग्नेलो अथायडे, सेलिब्रिटी शेफ श्री तुषार प्रीती देशमुख यांनी स्वतः विविध ब्रँड्सला मतदान केलं आहे. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँडसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पितांबरी, तळवळकर जिम, वामनहरी पेठे, TJSB सहकारी बँक, BY पाध्ये पब्लिसिटी, अहिल्या आयुर्वेदिक औषधालय, फ्रँटेज मीडिया, रुरल रिलेशन्स, माधवबाग, सेंट अँजेलोज प्रोफेशनल एज्युकेशन, केसरी टूर्स, वास्तू रविराज, M इंडिकेटर या 13 ब्रँड्सने या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. मराठी उद्योजकांचे सुद्धा ब्रँड जगप्रसिद्ध असून जास्तीत जास्त उद्योजकांना ब्रँडिंगचं महत्त्व कळावं यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं श्री अमित बागवे यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या नावाने आपण एक कार्यक्रम घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राला टॉप 13 ब्रँडला आपण त्याच्या अंडर वोटिंगसाठी घेऊन आलेलो आहोत. महाब्रँड.अर्थसंकेत.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्या लोकप्रिय ब्रँडला मतदान करायचं आहे, सबमिट करायचं आहे तुमचं जे काय मत असेल ते. त्या मतदानाचा आम्ही 23 मे रोजी शिवाजी मंदिर येथे कार्यक्रम करणार आहोत. आज ह्या कार्यक्रमाचं वोटिंगचं लॉन्चिंग आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते बंगल्यावरती केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचा जो आवडता ब्रँड आहे, जो तुम्हाला वाटतं तुमचा लोकप्रिय आहे, तुम्ही नेहमी वापरता ज्या ब्रँड, त्यांना तुम्ही मतदान करा असे आम्ही तुम्हाला आवाहन करतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.